नमस्कार मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमा विशेष आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 2 मोठे नारळ घेतलेले आहेत. चांगलं त्याला खिसून घेतलेलं आहे. त्याचं काळं सगळं काढलेलं आहे. बारीक पिस्त्याचं पावडर घेतलेलं आहे. वेलची पूड घेतलेली आहे. मिल्क पावडर घेतलेला आहे. पिठी साखर घेतलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. दुधाला एक छान उकळी आणायची. त्यानंतर यामध्ये आपण नारळाचा खीस घालणार आहोत. बघा, दुधाला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण किसलेला नारळ घालणार आहोत. बघा, नारळ घातलं की लगेच आपण याला असं फिरून घ्यायचं. नारळाची बर्फी खूप छान लागते. साऊथ इंडियामध्ये नारळाचं प्रमाण खूप जास्त आहे. इकडे नारळ खूप प्रमाणात खातात. नारळाची चटणी वगैरे डोश्यासाठी नारळाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात साऊथ इंडियामध्ये. छान आपण या नारळाच्या खिसाला शिजून घेणार आहोत व्यवस्थित. बघा, दूध सर्व आटून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत. 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी थोडी कमीच घेतली, गोड जास्त नाही आवडत. बघा, असं लगेच फिरून घ्यायचं. बघा, आपली साखर पण आटून झालेली आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण मिल्क पावडर घालणार आहे. मिल्क पावडर घातलं की लगेच असं परतून घ्यायचं. तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी मावा पण वापरू शकता. बघा, आता याला मिल्क पावडर घातल्याच्या नंतर परत एकदा आपण याला घट्ट करून घ्यायचं आहे. असा गोळा तयार झाला पाहिजे. असं आपण याला आता शिजवून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपले बर्फीचं सारण तयार झालेलं आहे. बघा, असं घट्ट करायचं एकदम. नंतर गॅस बंद करणार आहे. यामध्ये वेलची पूड घालायची आहे. ऑप्शनल आहे. वेलची पूडच्या ऐवजी जायफळ पण तुम्ही घालू शकता. परत असं मिक्स करून घ्यायचं. बघा, असा गोळा तयार होत आहे. बघा, नंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. यावरती पिस्त्याचं पावडर घालणार आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घाला, नाही घातले तरी चालेल. असं पण हे छानच लागते नारळाची बर्फी. थोडंसं असं हलकंसं आपण याला प्रेस करून घ्यायचं आणि 1 घंट्यासाठी याला सेट करायला ठेवून घेणार आहोत आपण. मग तुम्हाला कट करून दाखवते. चला तर मग 1 घंटा आपण याला साईडला करून ठेवूया. बघा, बर्फीला 1 घंटा झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. बघा, अशा प्रकारे कट करून घेणार आहे मी. बघा, अशा प्रकारे आपली बर्फी तयार झालेली आहे.
व्हिडिओ जसं दाखवलं ना तसं तुम्ही बनवा ओल्या नारळाची बर्फी. खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी याची प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. बघा अशा प्रकारे नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी तुम्हाला दाखवलेली आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, छोट्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.